हरे कृष्ण. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा 9वा अध्याय. आणि भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग किंवा परम गोपनीय ज्ञान, असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. आता याच्यामध्ये आपण आधी हे पाहूया की या 9व्या अध्यायाचा जो आधीचा अध्याय म्हणजे 8वा अध्याय, त्या 8व्या अध्यायाचा आणि या अध्यायाचा काय संबंध आहे जाणून घेऊया. जसं 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की त्यांचा जो अनन्य भक्त आहे तो प्रकाश आणि अंधकारांच्या यांच्या मार्गाच्या पलीकडे आहे. दोन मार्ग सांगितले ना. जो प्रकाशाकडे जाणाऱ्या मार्गामध्ये जो आहे त्याला हम्म, तो जातो. त्यांचा जर अंधकाराकडे जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे, एका मार्गात गेला येतो एकातनं जात येत नाही, असं वर्णन ऐकलंय आपण त्या आधीच्या अध्यायामध्ये. पण भगवंत त्यानंतर सांगतायत की त्यांचा जो अनन्य अनन्य म्हणजे अ अन्य म्हणजे दुसरा, अनन्य म्हणजे दुसरा कोणी नाही, म्हणजे माझीच भक्ती ते करतात, इतर कोणाची नाही करत. तो अंधकार आणि प्रकाशाच्या मार्गाच्या पलीकडे जातो म्हणे. आता मग श्रीकृष्ण स्पष्ट करतायत की मग असा भक्त कसं बनायचं बरं आपण. मग तेच या अध्यायामध्ये सांगितलं जाईल. इथं भगवंत 1 ते 3 जे श्लोक आहेत, ते 1 ते 3 श्लोकामध्ये भगवंत काय करतायत की आता आपण जे काही भगवंत दिव्य ज्ञान प्रकट करणार ना, ते ज्ञानाची महिमा सांगणार आता किंवा त्याचं गुणगान करतील. आणि 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकामध्ये भगवंत काय करतील, ऐश्वर ज्ञान सांगतील. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा या भौतिक जगाशी कसा संबंध आहे, कसं आपण त्यांना जाणावं, हे वर्णन. आणि 11 ते 25व्या श्लोकात काय असणार आहे, श्रीकृष्णांचे वेगळे उपासक, विभिन्न उपासक आहेत वेगळे वेगळे, ते कसे आहेत बरं त्याचं वर्णन. आणि 26 ते 34 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. त्यामुळे आपण या अध्यायामध्ये हे राजविद्या राजगुह्य, आपल्याला राजगुह्य म्हणजे गोपनीय, गुह्य म्हणजे गोपनीय ना, कॉन्फिडेन्शियल. राज म्हणजे राजा आहे तो, म्हणजे सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा, असं वर्णन भगवंत या अध्यायाचं करतायत. मग तो राजा कसा आहे बरं ते जाणून घेऊया आपण. कसला बरं राजा हा, ते आता भगवंत कसं सांगतात ते आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये तसं मी सांगितलं आता आपल्याला पहिले 2 श्लोक, पहिले सुरुवातीचे 3 श्लोक ते ज्ञानाविषयी महिमा सांगतात. आता पहिला श्लोक बघा. आपण हा जो पहिला श्लोक आहे आणि दुसरा श्लोक आहे, हा विशेषण आपण कंठस्थ करायला पाहिजे, पाठ करायला पाहिजे, स्पष्ट अगदी उच्चारण करून. तर श्लोक असा आहे पहिला. श्री भगवान वाच इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान म्हणाले, "हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान तथा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. आणि ते जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील." म्हणजे याच्यावरनं आपण समजू शकतो, जेवढं अधिक आपण भगवंताचं ज्ञान घेऊ तेवढं दुःखातनं सुटणार आपण. अर्थात भक्त दुःखातनं सुटण्याची इच्छा नाही, फक्त दुःखातनं सुटण्यासाठी भक्ती करत नाहीत. कारण तो भगवंताला प्राप्त जेव्हा करतो दुःखातनं मुक्तच होतो. जसं म्हणजे भगवान श्रीकृष्णाची आत्या किंवा भक्तच आहे, पण त्या आत्याच्या रूपातली जी कुंती महाराणी, भगवान श्रीकृष्ण निघाले हस्तिनापुरात द्वारकेला, युद्ध झालं, युधिष्ठिर महाराज राजा बनले, निघाले. कुंती म्हणे स्तुती करू लागली भगवंताची. अर्थात उत्तरेच्या गर्भावर जेव्हा अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तेव्हा भगवान स्वतः आले, त्यांनी रक्षण केलं, आले आणि तिथंच होते, वाचवलं, गर्भ वाचवला. आणि मग भगवान निघाले रथात बसून जाऊच लागले, तेवढ्यात मग कुंतीमाणी थांबवून त्यांची स्तुती करू लागली. आणि स्तुती करताना एक श्लोक ती म्हणा, भरपूर श्लोक आहेत, त्यात एक श्लोक असा आहे, ती म्हणते, "विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्यात अपुनर्भव दर्शनम." हे कृष्ण, मला संकट येऊ देत म्हणे भरपूर. कारण संकट आल्यावर काय होतं, दुःख झाल्यावर त्या दुःखामध्ये तुमचं मी तीव्रतेने स्मरण करू शकते म्हणजे, दुःखात, सुखात नाही स्मरण होत जास्त.
सगळं कम्फर्टेबल असेल, आठवणीत नाही भगवंताची. पण दुःख झालं की जास्त आढळ भगवंता काय बरं झालं, खूप तीव्रतेनं स्मरण करतो ना आपण. त्यामुळं ते म्हणते की या दुःखामध्ये होत आहे काय, मला तुमचं तीव्रतेनं स्मरण होत आहे. आणि जेव्हा तुमचं स्मरण होतं म्हणजे काय, तुमचं दर्शन होतं याचा अर्थ. आणि तुमचं दर्शन होतंय म्हणजे काय, अपुनर्भव दर्शनम. या भौतिक जगाचं पुन्हा दर्शन होत नाही. कारण संकट आल्यावर हा माझा फायदा आहे. हं? तर म्हणजे दुःखातनं मुक्त कधी होऊ आपण, भगवंताचं स्मरण, त्यांचे दिव्य ज्ञान मिळाल्यावर. आणि भगवान म्हणतात ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगतो म्हणे. फक्त ऐकायचं ज्ञान नाही, तर ते जीवनामध्ये उतरवणं पण किती महत्वाचं आहे, हे पण भगवान सांगणार आहे त्याच्यामध्ये. आणि पुढचा जो श्लोक दुसरा, त्यात भगवान म्हणतात, त्याचा पुन्हा अजून महिमा सांगतात या ज्ञानाचाच. कसं आहे म्हणे, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्ष अवगमम धार्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. हे कसं आहे म्हणे ज्ञान, हे ज्ञान सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. भगवान स्वतः म्हणतात अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माचे परिपूर्णत्वही आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यात अत्यंत सुखकारक आहे. भगवंताची भक्ती करायला आनंद वाटतोय म्हणून तरी करतो ना भक्ती आपण. इतर गोष्टी, जे वाईट गोष्टी करतात त्यांना थोडंसं बरं वाटतं सुरुवातीला. तसं भगवद्गीतेच्या आत 18 अध्यायात आपण नंतर पाहणार आहोत, त्याच्यामध्ये वर्णन भगवत म्हणतायत, जे सुख सुरुवातीला अमृतासारखं वाटतं आणि नंतर ते सुख विषासारखं वाटतं, ते राजसिक सुख आहे. राजसिक म्हणजे भौतिक जगातलं मिळणारं सुख सुरुवातीला बरं वाटतं, वा काय सुख आहे, नंतर मग विषासारखं होतं. पण भगवान म्हणतात सात्विक सुख म्हणजे किंवा त्यांच्या भक्तीतलं सुख कसं आहे, सुरुवातीला कसं आहे म्हणे, विषासारखं वाटतं मग अमृतासारखं. खरं ना. सकाळी उठायचं, जप करायचा, भक्ती करायची, ही सेवा, ते धावपळ. हं. सुरुवातीला वाटतं बापरे एवढं सगळं करायचं आपल्याला आयुष्यभर. पण हळूहळू ते विषासारखं वाटतं. पण हळूहळू जशी अनुभूती येईल आपल्याला, ते विषासारखं न वाटता अमृतासारखं वाटेल. हं. भगवंताचं नावाविषयी कितीतरी साधू संतांनी किती गुणगान केलेले. अमृताहुनी नाम गोड तुझे देवा, आहे ना. आणि पुन्हा दुसरं प्रसिद्ध, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. खूप वेळा ऐकलं ना आपण. पण ते गोडवा आहे एवढं माहित आहे, गोडवा आहे हे माहित आहे फक्त, पण ते अनुभव नाही आला त्या गोडव्याचा. फक्त ऐकून माहित आहे, पण त्याचा अनुभव पण येईल काय केल्यामुळं, ते सतत घेत राहिल्यामुळं. सतत अभ्यास केल्यावर आपल्याला परीक्षेत तो पास होतो. एकाच दिवशी अभ्यास केला तो काय पास होणार, सतत करावं लागतं ना. तसं मग हे कसं आहे, हे ज्ञान अविनाशी आहे आणि आचरण करण्यास सुखकारक आहे. आत्म्याला बरं वाटतं, शरीराला नको वाटतं आधी, पण आत्म्याला बरं वाटतं. मग याच्यामध्ये सगळे पाप नष्ट होतात. ते पुढे तात्पर्यात रूपात म्हणतात, कुठले कुठले म्हणे, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलन मुखम क्रमेण प्रलीयेत विष्णू भक्तिर्तात्मनाम. म्हणजे कुठली कर्मफळ माहिती का, फलोन्मुख. फलोन्मुख म्हणजे आता प्रकट झाले कर्माची फळं आता भोगतोय ती कर्मफळं, अजून बीज रूपात आहेत आणि अजून फलीभूत नाही झाले अजून, फळ होणारच आहेत, अंकुरित होणारच आहेत. ते सगळे पाप काय होणार आहे, नष्ट होणार. म्हणून काय म्हणलेला, पवित्रम उत्तमम. पवित्र याचा अर्थ तिथं पाप नाही. उत्तम म्हणजे, तम म्हणजे अंधकार, उत्तम म्हणजे त्या तमाच्या वर म्हणजे प्रकाश. म्हणून म्हटलं ना आपण, ते प्रसिद्ध वाक्य माहिती ना सर्वांना, तमसोमा ज्योतिर्गमय. हं? सर्वांना माहिती आहे ना, की अंधकारात राहू नका म्हणे, कुठं राहा, प्रकाशाकडे जा. हं. म्हणजे आपल्याला प्रकाशाकडे जाण्याच्या वाटेत आपल्याला काय करायचंय, ती वाट आपली असणार आहे प्रकाशाकडे जाण्याची. हे आपण लक्षात घ्या. म्हणूनच की भगवंताची कथा ऐकणं खूप आवश्यक आहे. जेवढ्या कथा ऐकू, इथं उल्लेख केलेला आहे. हं. अर्थात आपण काय एवढं खूप खोलात सगळं नाही घेणार या, म्हणजे या सत्रामध्ये. कारण खूप खोलात घ्यायचं म्हटल्यावर मग 10 श्लोकच होतील प्रत्येक अध्यायात, मग फार वेळ लागणार. ती भक्तिशास्त्री होईल आपल्याला. आणि भक्तिशास्त्री केली तर अजून खोलात आपल्याला माहिती ज्ञान. पुढं म्हटलेलं आहे, आता बघा, हे तर एवढं खरं आहे, पण अडथळा कुठे येतो बघा.
कुठं अडथळा चोपते बघा आधी. अडथळा कुठे येतो? तिसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात. अडथळा कुठे येतो? की अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. याचा अर्थ काय? हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे काय पाहिजे आपल्याला? श्रद्धा पाहिजे. श्रद्धाच नसेल, गाडी पुढे जात नाही. श्रद्धा महत्वाची आहे. आणि म्हटलेलं आहे, म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. भगवंतावर श्रद्धाच नाही. लोक म्हणतात, आहेत का खरं देव? तुम्ही नैवेद्यावर दाखवता, भगवंत खातात का? किती 100 प्रश्न त्यांचे. का बरं? ज्ञानच नाही, अज्ञानच भरले नुसतं. अशा व्यक्तीला म्हणतात ना, काय डोक्यात काय भरले रे तुझ्या? हा, बटाटे भरलेत का? म्हणतात ना कधी कधी. म्हणजे खरंच त्याला, कारण श्रद्धाच नाहीये. म्हणून म्हटलेलं आहे इथं पुढं भगवंत म्हणतात पुढच्या श्लोकात, 4थ्या श्लोकात, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः. आता बघा इथं भगवंत थोडं वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत करतात. ते काय म्हणतात? माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे जग व्यापलंय म्हणे. अव्यक्त रूप म्हणजे भगवंताची शक्ती, शक्तीद्वारे. भगवंत प्रकट रूपाने दिसत नाही सगळीकडं, शक्तीद्वारे व्यापतात. आणि दुसरं म्हटलेलं आहे, सगळे जे माझ्यामध्ये आहेत, पण मी म्हणजे माझ्या ठाईत पण मी त्यांच्या ठाई नाही. याचा अर्थ काय? की भगवंताचे विशेष म्हणजे हम्म, विराट रूपाच्या दृष्टीने जर बघितलं तर भगवंत सगळं पूर्ण एक भगवंताचं रूप म्हणून समजलं जातं एक भौतिक जग म्हणजे. आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यात आहोत, पण ते ते विराट रूप आपल्यात नाहीये. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथं म्हणून प्रभात सुरुवातीलाच म्हणतात की भगवंताचा साक्षात्कार या हाडामासाच्या शरीरानं होऊ शकत नाही. म्हणून म्हटलेलं कसं काय केलं पाहिजे म्हणे, आता श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्य इंद्रिय सेवोन्मुखे ही जिभादौ स्वयमेव स्फुरत्यतः. मग काय केलं पाहिजे मग? ते शक्य नाही. पण योग्य मार्गदर्शनाखाली काय केलं पाहिजे? विशुद्ध भक्तिमय सेवा करणाऱ्या मनुष्याचंच केवळ भगवंत प्रकट होतो. म्हणून ही सेवा खूप महत्वाची आहे. जेवढी आपण सेवा करू प्रेमानं तेवढं काय होणार आहे? आपल्याला नाम रूप गुणला आपोआप स्फुरण होणार त्याचं. आपण टाळाटाळ करतो. का करतो आपण? त्याचं महत्व माहीत नसल्यामुळं. किंवा भौतिक शरीर आहे, थकून जातं शरीर, कधी वय झालं असेल, कधी अशक्तपणा असेल, आजारी बऱ्याच कारणामुळे काय होतं मग आपल्याला, कधी आळस असेल, सेवा करायची इच्छा होत नाही. पण फायदा काय होणार सेवा केल्यामुळं? भगवंत प्रकट होतात. पण कसं म्हटलंय? योग्य मार्गदर्शनाखाली. मार्गदर्शनाखाली करणं आवश्यक आहे. आणि असं बऱ्याच गोष्टी तर तात्पर्य सांगितलेलं आहे. पण इथं म्हटलेलं आहे, आता बघ म्हणे माझं ऐश्वर पहा. योग ऐश्वर आपलं खाली चर्चा झाली होती की भगवंत विभूती योगामध्ये आपल्या विभूती सांगणार आहेत. पण त्याच्या आधीचे अध्यात पण थोडं थोडं सांगितले विभूती. भगवंताला राहवलं नाही. का बरं? कारण मी अमुक अमुक ठिकाणी माझी उपस्थिती तुला लक्षात येईल, हे सांगायचं भगवंताला. मग लगेच पुढच्या अध्याय श्लोकात सुरू केला भगवंताने 6व्या श्लोकात. काय म्हणतात? यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानित्युपधारय. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. वायूच ना आकाशामध्ये, तसं सगळे प्राणी माझ्यामध्ये आहेत. याचा अर्थ भगवंत त्यांच्यामध्ये नाहीत. त्यांच्यामध्ये मी असं नाही, कुणाचं भगवंत त्यांच्यात गुंतले नाही तसे. हृदयात वगैरे आहेत परमात्मा. पण इथं पुढं म्हटलेलं आहे की हे असं जाणून घेणं, एवढी मोठी सृष्टी भगवंतामध्ये कशी राहिली हो हे कळणं प्रॉपर म्हणजे फार अवघड आहे. पण या ठिकाणी खूप सोपं उदाहरण दिलं भगवंत. म्हटलंय आकाशामध्ये जसा वायू असतो ना, की इथं म्हटलेलं आहे की आकाशामध्ये वायू आहे, तर वायूच्या गतीमुळे सगळ्या वस्तू, आपण श्वास घेणं सगळं सगळं वायूवर संचालन चाललेलं असतं. इथं म्हणून भगवंत इथं म्हणतात, जसं आकाश वायूच्या हालचालीपासून अलिप्त असं, तसंच भगवान सुद्धा सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहेत. तो वायू आकाशात मिसळतो का? वायू आकाशात मिसळत नाही. मिसळतो का?
अहो कुठे गेलं वाट तो गेलं की आकाशामध्ये. बिकॉज काय मिसळत नाही. वायू पण वाहत असतो आणि आकाश पण आहे तिथं. हम्म. तसंच भगवंत या सृष्टीमध्ये काय करतात, एवढी मोठी सृष्टी आहे, भगवंत त्याच्यामध्ये काय होत नाहीत, त्यातून अलिप्त आहेत. हे विशेष आहे भगवंतात. तिथं आहेत भगवंत, पण त्यात मिक्स नाही झाले. म्हणजे भगवंत भौतिक तत्व नाहीत, आध्यात्मिक आहेत. तसं आपण पाणी आहे, पाण्यावर जर तेल टाकलं काय होतं बरं? तरंगतं वर, आत मिसळत नाही. दोन्ही वेगळी तत्व असल्यामुळं त्याचं मिश्रण होत नाही, वेगळंच राहतं ते. त्या पद्धतीनं म्हटलेलं आहे. आणि मग पुढं भगवंत म्हणतायत की सांगतात भगवंत कल्पाच्या अंती, आता कल्प म्हणजे कळलं ना आपल्याला, ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प आहे. आपली चर्चा आपण आई माहितच आहे आपल्याला, की 1,000 गुणिले काय करायचं, 1,000 गुणिले आपल्याला 4 युगांचा कालावधी आहे. सत्य कलियुगाचा 4,32,000 वर्ष, सत्ययुगाचा त्यात तेवढेच मिसळायचे पुन्हा. आणि त्यात पुन्हा मग पुन्हा प्रत्येक ह्याच्यामध्ये कलियुगाचा कालावधी मिसळला की मग हे 4 युगाचे कालावधी एकत्र करून त्याला 1,000ने जर गुणलं, तेवढ्या काळात ब्रह्मदेवाचे एक दिवस फक्त. तर म्हटलेलं आहे, म्हणजे एक कल्प झाल्यावर म्हणजे ब्रह्मदेव दिवस झाला, रात्र सुरू झाली, सगळे भौतिक व्यक्ती काय होतात मग प्रकृतीमध्ये प्रवेश करतात. आणि मग भगवान म्हणतात माझ्या शक्तीद्वारे पुन्हा मी त्यांना निर्माण करतो त्यांच्या कर्मानुसार. कर्म झालेत ना भरपूर, कर्म नाही संपले, त्याच्यानंतर पुन्हा वेगवेगळी शरीरं मिळतात. म्हणून म्हणतात की ही संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे आणि माझ्या इच्छेने ती पुन्हा पुन्हा प्रकट होते आणि माझ्या इच्छेने तिचा प्रलय पण होतो. म्हणजे भौतिक जगात काही शाश्वत नाही. तरी पण भगवंतानी सांगितल्यामुळे भक्त काय करतो की त्या अशा ह्याच्यात सुद्धा, भौतिक जगात सुद्धा प्रत्येक ठिकाणी तो काय बघतो, कोणाला बघतो, भगवंताला. का? कारण भगवंताची शक्ती आहे सगळी. आणि म्हणून म्हणतात की हे धनंजया, ही सर्व कर्म मला बद्ध करू शकत नाहीत म्हणे. मी तटस्थाप्रमाणे अनासक्त असतो म्हणे, तटस्थ. या पार्टीचा पण त्या पार्टीचा पण नाही, कशात आसक्त नाही. कारण एकदा आसक्त झालं की मग त्यातनं सुटणं अवघड आहे. आणि म्हणून 10वा अध्याय, 10वा, 11वा हे जे श्लोक आहेत पुढचे, 10वा, 11वा, 2, हे यासाठी महत्वाचे आहेत की याच्यामध्ये भगवंत काय करतायत, त्यांचे विशेष महिमा सांगतात भगवंताची. भगवंत स्वतः काय म्हणतात बघा, 10वा श्लोक. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. इथं भगवंत म्हणतात याच्या ठिकाणी की एक, तर भगवंत म्हणतात इथं बघा, ही अनेक शक्ती पैकी एक ही भौतिक प्रकृती म्हणे भगवंताची. ती भगवंत म्हणतात की मया अध्यक्षेण, माझ्या अध्यक्षतेखालीच कार्य करते म्हणून. आणि मग या सर्व चर आणि अचर प्राण्यांची निर्मिती ही भौतिक प्रकृती करते. आणि तिच्या नियंत्रणाखाली या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संवाद होतो. म्हणजे ही शक्ती कोणाची आहे, प्रकृती भगवंताची. मया अध्यक्षेण आपण ऐकलं होतं ना, आपल्याला माहिती 7व्या अध्यायात म्हटलं ना, भगवंत काय दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या. 3 गुणांनी मला शक्ती, ती माझी शक्ती आहे म्हणे. ती भलत्या सलत्याची असतील आपल्याला काय अवघड झालं त्याला पार करणं, चल म्हटलं असं माया. पण ती शक्ती माया भगवंताची आहे, म्हणून त्या मायाला बळी पडणं शक्यता आहे जास्त. कारण जर भगवंत सर्वव्यापी आहेत की नाही, माया पण सर्वव्यापी आहे बरं का. असं कसं काय, माया काय भगवंत भगवंत नाहीये. पण ज्या क्षणी भगवंताला विसरतो, माया लगेच प्रवेश करते ती. मायाला प्रवेश करायचा चान्स कधी मिळतो, आपण भगवंताला विसरलो, दुसरीकडे आपलं लक्ष गेलं, विचार बदलले, दिशा बदलली आपली, तर काय झालं मग, झालं मायाला चान्स भेटला. तो द्यायचा नाही आपण. म्हणून तर म्हटलेलं आहे, जे मूढ लोक आहेत ते मला जाणत नाहीत म्हणून. का नाही जाणत? अवजानंती मामूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. 11वा श्लोक आहे. त्यात भगवंत म्हणतात मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. उपहास कळलं ना, उपवास नाही.
मूर्ख लोक उपवास नाही करत. भक्त लोक करतात उपवास. भक्त करतात उपवास, मूर्ख करतात उपहास. तर आपण काय करायचं मग? आपण उपवास नाही, उपवास. उपवासचे दोन अर्थ आहेत. आणि आपल्या डोक्यात उपवास म्हणजे फिट बसलाय काय? साबुदाण्याची खिचडी, हे ते सगळं डोक्यात बसलं आपल्याला. पण तो उपवास बरोबर आहे. उपवासाचं फराळ आहे. पण उपवास म्हणजे, उप म्हणजे जवळ. उपवास शब्दामध्ये दोन शब्द आहेत. उप आणि वास. कसं लिहिणार आपण? उपवास, उप अधिक वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणं. म्हणजे उपवासचा खरा अर्थ आहे भगवंताजवळ वास्तव्य करणं. हे महत्वाचे पॉईंट आपल्याला म्हणजे सांगायला बरं बरं होईल आपल्याला असे काही पॉईंट. उपवास किंवा उपनिषद म्हणतो. उपनिषद म्हणजे शिष्या शिष्यानं गुरूंच्या चरणी बसून काय करणं? श्रवण करणं, त्यांच्या जवळ बसून. तर म्हणून इथं आपण समजू शकतो की हे भगवंताचा उपहास करणारे लोक काय करतात बरं? कारण भगवान म्हणतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. जाणत नाहीत म्हणजे काय? अज्ञान. अज्ञान आहे, याचा त्याच्याकडे अज्ञान आहे म्हणजे ज्ञान नाही. अहो तिथं अंधार आहे, हे दुसऱ्या शब्दात कसं सांगू आपण? तिथं अंधार आहे, हे दुसऱ्या पद्धतीने सांगण्याची काय पद्धत आहे? तिथं उजेड नाही. बरोबर? तिथं प्रकाश नाही याचा अर्थ काय? अंधार आहे. अहो तिथं अंधार आहे म्हणजे प्रकाश नाहीये. तिथं प्रकाश आहे म्हणजे दुसरा अर्थ काय? अंधार नाही बरं का तिथं. गेला अंधार, लाईट आली आता. तसं ते ते जाणत नाहीत म्हणजे काय? याचा अर्थ अजानंत, नाही जाणत. म्हणजे अज्ञान भरलंय त्यांच्यात. आणि अज्ञान आहे म्हणजे ते तमोगुणामध्ये आहेत. तमोगुणात आहे त्याचा अर्थ काय? त्यांना ते कळणं शक्य नाही भगवंताविषयी. कधी कळेल बरं? जर त्यांनी भक्तांचा संग केला तर भक्तांकडनं कळेल. मग असे जे मोहित झाले लोक असतात त्यांची काय अवस्था बघा. 12व्या श्लोकात सांगितलं भगवंतांनी. हं. अशा लोकांचे कसे 12 असतात हे 12व्या श्लोकातच सांगितलं भगवंतांनी. काय म्हणतात भगवंत? मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीमा सुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः. मोघाशा म्हणजे शब्द कळ का? मोघाशा मोघाशा किती वेळा आलाय बघा. मोघ म्हणजे निष्फळ. मोघ म्हणजे निष्फळ. आणि आज जे जे शब्द त्याला जोडलेत, मोघ आशा म्हणजे निष्फळ आशा. मोघ कर्माणं म्हणजे निष्फळ सकाम कर्म. मोघ ज्ञान म्हणजे निष्फळ ज्ञान. इथं मोघ वापरलाय म्हणजे काय? निष्फळ. मग ज्ञान असेल, कर्म असेल, जे काय असेल ते. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात, मोहित झाले असतात म्हणजे कळलं का? याप्रमाणे म्हणजे कुठल्या प्रमाणे? आधीच श्लोक दिला होता ना. अवजानंती मामुडा. जे मूर्ख आहेत, मूढ आहेत, ते मला जाणत नाहीत. हा. मम भूत महेश्वरम. सर्व जीवांचा स्वामी मी हे जाणत नाहीत म्हणे. मग त्यांची काय? ते मोहित झालेत म्हणून कळत नाही. मग असे जे मोहित झाले आहेत ते काय असतात म्हणे? राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा अवस्थेमध्ये मग त्यांची मुक्तीची आशा असेल, सकाम कर्म ज्ञान सर्व निष्फळ होते. म्हणजे काय उपयोग नाही तिथं का? भगवंताशी जोडलंच नाही. कसं होणार ते? मग सगळं निष्फळ होतं, निष्फळ, सफल नाही. मग आता भगवंत आतापर्यंत नास्तिक व्यक्ती सांगितलं एक दोन श्लोकात, माझी शरण घेत नाही ते. पण मग शरण कोण घेतं बरं? हे पुढचे दोन एवढे सुंदर श्लोक आहेत. हे पण कंठस्थ करा, 13 आणि 14. खूप सुंदर श्लोक आहे ते. 13वा श्लोक असा आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रितः भजन्त्यानन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. भगवान म्हणतात त्या ठिकाणी इथं महात्मा कोण आहे म्हणे. बरं, तुला महात्मा शब्द आपल्या ऐकण्यात येतो. तो महात्मा कोणाला म्हणायचंय? भगवान स्वतः म्हणतात महात्मा, महात्मा महात्मना तू. म्हणजे काय? महात्मे म्हणजे महान आत्मा. हा. म्हणजे आत्मा काय महान म्हणजे फार मोठा आकाराने नाही. महान का बरं? भक्तीमुळं. भगवंताची सेवा केल्यामुळं, भगवंताचे नामस्मरण केल्यामुळं, हं, जे काही त्यांच्यावर त्यांचा लाभ घेतलाय त्यांनी, म्हणून ते महात्मे झालेले आहेत. इथं भगवंत म्हणतात स्वतः, हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे
दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. जे मोहित झालेले तमोगुणी आहेत. मोहित न झालेले काय करतात मग? दैवी प्रकृती वेगळे बरं का. एक आहे हे बहिरंगा शक्ती, दुसरी अंतरंगा शक्ती. बहिरंगा शक्ती म्हणजे महामाया आहे आणि अंतरंगा शक्ती म्हणजे योगमाया आहे. तर तो योगमायेच्या नियंत्रणामध्ये त्याला काही टेन्शन नाही. आपण आता भौतिक जगातले जीव साधक अवस्थेत काय होतं मग? महामायेच्या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणामध्ये असतो. पण जेव्हा आपण शुद्ध बनतो तेव्हा मग काय होतं? आपणही दैवी प्रकृतीच्या आश्रयामध्ये राहतो. हे महात्मेत म्हणे. पुढं म्हटलेलं आहे, ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. का म्हटलं त्यांना महात्मा? कारण ते भगवान श्रीकृष्णच आदिपुरुष आहेत, भगवान आहेत. हा, हे जाणून ते घेतात. म्हणजे आपल्याला खऱ्या महात्मा बनायचं. जसं स्टॅम्पवरून महात्मा नाही. कसं महात्मा म्हणजे काय? खऱ्या अर्थी त्यानं काय केलेलं आहे? भगवंताच्या दैवी प्रकृती म्हणजे अंतरंगा शक्तीच्या माध्यमानं आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणताना आधी राधाणीचं नाव घेतो. हरे, हराचं हरे होतं संबोधन. हे राधा आणि हे कृष्ण, मला आपल्या प्रेममय सेवेत नियुक्त करून घ्या अशी प्रार्थना करतो आपण. ही दैवी प्रकृती आहे. राधारणी म्हणजे अंतरंग शक्ती आहे. तर त्यामुळं ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. का भक्तिमय सेवेत नियुक्त झालेत? कारण ते मला मी आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. जाणतात म्हणजे काय झालं? काय केलं त्यांनी जाणण्यासाठी? काय मिळवलं? ज्ञान मिळवलं. ज्ञान वाढलं म्हणजे काय कमी झालं? अज्ञान कमी झालं. बरोबर आहे की नाही? उदाहरण द्याल ना, ऐकलं आपण. प्रकाश आहे म्हणजे अंधार नाहीये. अंधार आहे म्हणजे प्रकाश नाही. तिथं म्हणून म्हणलं ना, की व्याख्या स्पष्टपणे केलेली आहे की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहे. तो भौतिक प्रकृतीच्या अधीन असतो म्हणे. जो भगवान श्रीकृष्णाने शरण जातो, तो श्लोक माहिती ना आपल्याला. मामच यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो माझं अनन्य भावनेनं माझं चिंतन स्मरण माझी भक्ती करतो, तो काय होतं म्हणे? भगवंत काय म्हणतात त्यांच्याविषयी? भगवंताची ते विशेष विशेष कृपा पात्र आहेत. त्याने विशेष कृपा प्राप्त झाली भगवंताची, असं आपण समजून घ्यायला हवं. आणि लगेच 14 श्लोकामध्ये हे महात्मा काय करतात बरं? हे महात्म्यांचं कार्य काय? दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहेत, भक्तिमय सेवेत नियुक्त झालेत. पण ते प्रत्यक्ष कसं करतात भक्तीवर? काय म्हणतात भगवंत? 14 श्लोक पहा, किती सुंदर श्लोक आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे महात्मे जहान माझे काय करतात? कीर्तन करतात. कसं? सततम. सतत कीर्तन करतात. थोड्या वेळासाठी नाही, सतत कीर्तन. सतत म्हणजे याचा अर्थ प्रभुपाद एका प्रवचनात म्हणतात, सतत कीर्तन करतात याचा अर्थ काय? या भौतिक जगात असताना करतातच, पण जेव्हा परत आपण गोलोक वृंदावन जाऊ तिथं पण करणार. ते सतत आहे असं प्रभुपाद म्हणतात. कीर्तनीय सदा हरी. आता सदा म्हणजे काय? नेहमी. मग गुरुमात एकदा जपा टॉक देत होते नोएडामध्ये. ते म्हणाले, कीर्तनीय सदा हरीचा अर्थ काय? सदा म्हणजे या जन्मात तर करायचंच आहे, आणि या जन्माच्या अंती भगवंताकडे धामात जाऊन तिथं ते चालू ठेवायचं. म्हणून ते सदा आहे, नेहमी आहे. इथं पण म्हणजे सततम, तो नेहमी कीर्तन करतो. आणि काय करतो मग? दृढ निश्चयाने प्रयत्न करतो, दृढतेनं, माघार घेत नाही. हं, आता मी कसं करू नाही, काय करतो तो? दृढ निश्चयाने प्रयत्न करतो आणि मला वंदन करीत, म्हणजे भगवंताला प्रणाम करणं फार महत्वाचं आहे. भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. तर ही गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर भगवंताचे भक्त नेहमी कीर्तन किंवा नेहमी भक्तिमय सेवा करण्यात गुंतलेले आहेत. भगवंताचं कीर्तन आहे म्हणजे भगवंताचं रूप आहे. भगवान निर्गुण निराकार नाही बरं का. भगवंताचं दिव्य रूप आहे. आणि आता या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंताने काय केलेलं आहे, की काही जण ज्ञान रूप यज्ञ कसं करतात, कर्मकांडात्मक कसं करतात, आणि असं वर्णन आलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर भगवंत या अध्यायामध्ये
थोडं आपलं ऐश्वर पण सांगतात, दाखवतात, दाखवत नाही तसं, म्हणजे त्या ऐश्वर्याचं वर्णन पण येतं इथं त्या पुढच्या श्लोकांमध्ये. इथं नंतर म्हटलेलं आहे की भगवंत म्हणतात की आहे 17वा श्लोक, 17, मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. सगळं म्हणतात सगळे भगवंतच आहेत. भगवंत आहेत याचा अर्थ काय? खऱ्या ते भगवंतानं सगळं ते निर्माण केलेलं आहे, कोणाला तरी कोणाला माध्यम म्हणून. भगवंत सर्व काही आहेत. तिथं म्हणून म्हटलं ना, सर्व जीव हे असणं अंश असल्यामुळं एका दृष्टीनं श्रीकृष्णच आहेत. पण कुठले श्रीकृष्ण? छोटे श्रीकृष्ण. छोटे म्हणजे उंचीन छोटे, छोटे म्हणजे जीव, आत्मा. आत्मा भगवंताचा अंश असल्यामुळे एका दृष्टीनं कृष्ण आहेत, पण कृष्ण नाहीत. पण का बरं? प्रमाणात फरक आहे. ते उदाहरण माहिती ना आपल्याला. समुद्रातलं पाणी उंजळीत घेतलं आपण, तर दोन्ही समुद्रातलं पाणी बरोबर आहे, दोन्ही खारट आहे. पण काय फरक आहे बरं? ते उंजळीतलं पाणी उंजळीतच आहे, पण ते समुद्रात पाणी पूर्ण प्रचंड मोठा समुद्र आहे तो. नुसतं ओंजळीत घेतल्यावर काय कळेल आपल्याला? थोडं पिऊन बघितलं कळेल, दोन्ही खारट आहे. अर्थात ते नुसतं पिऊन बघून नाही चालणार. तर आपल्याला त्याच्यावर निष्कर्ष हाच आहे की गुणात्मक दृष्टीनं ते समुद्रातलं पाणी आणि हातातलं पाणी गुण सारखेच आहेत, पण प्रमाणात फरक आहे. हे हाताच्या उंजळीत एवढंच मीठ आहे त्याच्यात, इथं तर अथांग सागरात पसरलेलं आहे. हे फरक आपल्याला कळणं आवश्यक आहे. आणि इथं हा जो 22वा श्लोक आहे. नाही, एक मिनिट. हम्म. इथं भगवानचा की म्हणे मीच बीज आहे, ध्येय आहे, गती आहे, मी अविनाशी तत्व आहे, सगळं भगवंत सांगतात. म्हणजे आपल्याला साक्षात भगवंतालाच भेट. आपण भौतिक जगात असून पण शुद्ध भक्त सतत बघतात भगवंताला वेगवेगळ्या ठिकाणी. इथं म्हणतात भगवंत, हा जो 20वा श्लोक आहे त्याच्यामध्ये मात्र की प्रभुपाद इथं तात्पर्य भगवंत स्वतः म्हणतात की जे लोक, हा 20वा श्लोक आहे, 20वा, यात म्हटलेलं आहे ते वेदाध्ययन करणारे, सोमरस पिणारे स्वर्गलोकात प्राप्ती करतात, पण अप्रत्यक्षपणे माझं पूजन करतात नाही. म्हणजे काय बरं? अप्रत्यक्षपणे भगवंताचं पूजन करतात याचा अर्थ असा आहे की ते भगवंताची पूजा करण्याच्या भावनेनं पूजा नाही करत. भक्त काय करतात? भगवंताचीच पूजा करतात. पण हे लोक काय करतात? देवतांची पूजा करतात, पण तरी अप्रत्यक्षपणे भगवंताचं. का बरं? कारण देवता पण विराट रूपात आहेत सगळे. देवता आणि सगळे जण आहेत. त्यामुळं त्या दृष्टीने बघायला काय म्हटलं इथं की त्यांना अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात, प्रत्यक्षपणे नाही. ती खरी विधी नाही बरं का, अशा पद्धतीने कळणं. म्हणून तर म्हटलेलं आहे की जे पाप कर्मापासून शुद्ध झालेले आहेत ते पुन्हा इंद्राच्या पुण्यलोकात जन्म घेतात, तिथं राहून तिथं भोग उपभोगतात. आणि पुढं आता बघा धोक्याची घंटा वाजलेली आहे. कसला धोका बरं? पुढ्या 21व्या श्लोकात म्हटलेलं आहे की हा एखादा गेल्या स्वर्गामध्ये भरपूर प्रचंड पुण्य कमावून, पण ज्या क्षणी पुण्य संपतं, बस संपलंच. हा जो 21वा श्लोक त्यात म्हटलेला आहे, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुण्य क्षीण झालं की मग तो कुठं जातो? मर्त्यलोक किंवा मृत्यूलोकामध्ये. त्याला जावं लागतं. अशी म्हणजे भयंकर अवस्था आहे. म्हणजे स्वर्गात जरी गेला तिथं पण काय खरं नाही, सारखी भीती. कुणी यज्ञ सुरू केला का, 100 99 झाले का, 100 होऊ देणार नाही वगैरे असं ते चाललेलं असतं. हम्म. पण इथं मात्र काय झालेलं आहे, इथं म्हणजे आपल्याला कळलेलं आहे की स्वर्गातनं पण येऊ शकतो खाली, नरकातून येतोच पण स्वर्गातून येऊ शकतो, म्हणजे यावं लागू शकतं. आपल्या हातात नाही काहीच. म्हणून म्हटलेलं आहे की त्यानं की तो तसं पुण्य न मिळवलेलं चांगलं. कारण भौतिक जगातलं पुण्य काय करतं आपल्याला? भौतिक जगात राहायला शिकवतं. पण भक्तीतलं पुण्य जे आहे ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. फरक आहे मोठा. म्हणजे 22व्या श्लोकात भगवंत एकदम पूर्ण पॉवरफुल श्लोक आहे. हा श्लोक पण पाठ करायला हरकत नाही आपण. आणि खूप प्रसिद्ध श्लोक आहे. काही कंपन्यांनी पण या श्लोकातला काही भाग घेतलेला आहे.
हा श्लोक असा आहे, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. भगवान म्हणतात, जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, आराधना पाहिजे, उपासना काय करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे काय आहे त्याचं मी रक्षण करतो. हम्म. तुला माहित आहे ना, एक एक ब्राह्मण होता आणि त्याला पत्नीला सांगितलं की मी नंतर येईन म्हणून, कुठेतरी पूजेला कुठे दिले. तेवढ्यात एक बैलगाडी भरून सगळं धान्य एवढं प्रचंड सगळं भरलं होतं. आणि तिथं दोन मुलं आलेली आणि मग त्यानं काय केलं, मग म्हटलं एवढं कुठनं आणलं तुम्ही, म्हणले तुमच्या पतीने पाठवलं. म्हणजे पतीने पाठवलं, शक्यच नाही एवढं, ते कधीच आणणार आहेत मग, आहेच कुठं त्याच्याकडे काही. हे त्याने दिलं आणि काय लागलंय काय तुला, लागलंय म्हणजे काय सांगायचं म्हणे, तुमच्या पतिदेवांचं आम्हाला मारहाण केली. काय असं आहे का म्हणे, येऊ तर दे म्हणे त्याला. मुलं निघून गेली. आणि मग ती मुलं जेव्हा निघून गेली, तेव्हा जे जे पुजारी होते तिथले, तर त्यांचं नाव अनंताचार्य पण म्हणतात किंवा अजून एक दुसरं पण नाव. तर ते तिथं अ, आले, घरी आले. आणि घरी आल्या आल्या मग ते अर्जुनाचार्य म्हणतात ना, अर्जुनाचार्य, तर ते आले घरी. पत्नीला विचारलं, एवढं सगळं कुठलं आणलं सगळं, म्हणजे अहो तुम्हीच तर पाठवतं. मी कुठलं पाठवले म्हणे, मी नाही पाठवलं. मग कोण आणलं, दोन अतिशय सुंदर मुलं होती म्हणे, एक सावळा होता, एक गोरा मुलगा होता. आणि त्यांनी सगळं दिलं बरं का, तुम्ही त्यांना दिलं असं म्हणून. नाही मी काही दिलंच नाही कोणाला. कसं काय बरं, काय बोलत होते, काय म्हणत होते. ते म्हणाले की तुझ्या पतीनंच मला मला काय केलं, खूप मारलंय म्हणे. हं, कशाला का, तर त्यामुळं आम्हाला, आम्ही ते यायच्या आधी जातो म्हणून ते निघून गेले, थांबले नाही तुमच्यासाठी. ते तो ब्राह्मण विचार, कधी मी कोणाला हात उचलत नाही, कधी नाही. हे कुणाच सांगणार, एवढं ते रक्त वाहिलं एवढं कसं काय मी मारणार बरं कोणाला. त्याला आश्चर्य वाटू लागलं. तर मग काय केलं माहिती का, त्यानं, मग त्याला भगवंताची विशेष विशेष अनुभव आला. कळलं की काय झालेलं आहे, की त्यांनी काय लिहिलं होतं माहिती का. हा जो श्लोक आहे होता ना, 22वा श्लोक, तर म्हटलं ना, योगक्षम वहामी अहम, ते त्याने खोडून टाकलं. नाही म्हणे भगवंत त्याचं वहन करतात, हे काय बरोबर वाटत नाही. कशाचं वहन करतात, जे आपल्याकडे नाहीये त्याचा पुरवठा भगवंत करतात. आपण म्हणतो आम्हाला काही दिसत नाही, पण आहे अनन्य चिंतेचं कुठे आहे आपण, अनन्य भावनेनं, भक्ती तीव्रतेनं, है ना, अविचल, तो स्तर जेव्हा आपला येईल. पण याचा अर्थ असा नाही की भक्ताची अपेक्षा करत नाही, नाही माझं काम भगवंताने हलकं करावं, त्यांनी पण कधी कधी मदत करावी, मी त्यांची एवढी भक्ती करतो, त्यांच्या नावाने एवढं टाळ कुटतोय, एवढं हे करतो, सगळं करतोय मी, जप करतो, मंगळा सगळं करतो, पण मग असं होऊ शकतं, पण नाही. उलट काय, तो अनन्य भावनेनं भक्ती करत राहिलाय, त्याची काही अपेक्षा नाही, पण भगवंताला काळजी आहे त्याची, भगवंत सगळं पुरवतात. इथं म्हटलेलं आहे 23व्या श्लोकात, म्हणले जे देवतांचे भक्त आहेत, ते जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते खरं तर माझंच पूजन करतात. का बरं, हम्म, हे फार महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या आपण. इथं देवतांची उपासना करणारे सुद्धा, म्हणजे भगवान म्हणतात वस्तुतः माझंच पूजन आहे म्हणे, पण कसं आहे की आराधना चुकीच्या मार्गाची आहे. का म्हटलंय बरं, चुकीच्या मार्गाची, एक सुंदर उदाहरण आहे. हे तर काय झालं, एक जण होता आणि त्यानं चेक जमा केला बँकेत. चेक हे केला बँकेमध्ये, आणि त्यांनी म्हटलं 2 दिवसांनी आला तो, पूर्वीचा काळ, एवढा आतासारखं फास्ट नव्हतं काही. जमा केलं, तो आला आणि मग विचारलं, हो मग ते तुम्ही जे 5 लाख हे केले होते, 5 लाखाचे चेक, मग ते काय जमा झालाय का. मग ते म्हटले हो जमा झालाय ना. हो मग ते माझ्या अकाउंटमध्ये दिसत कसं काय नाही, तुम्ही सगळं दाखवता दिसत का नाही बरं. मग ते म्हणाले, अहो म्हणे तुम्ही बघितलं का त्याच्यावर काय नाव, कोणाच्या नावाने लिहिलं होतं, म्हणजे कोणाच्या, तिथे लिहिलं होतं टू द प्राईम मिनिस्टर, म्हणजे पंतप्रधान नावाचा चेक होता. तुम्ही जमा करायला जरी दिला असला, त्यांच्या तिथं अकाउंट जमा झाला नाही. त्याच पद्धतीनं देवतांची उपासना करण्याला काय वाटतं, हे देवता हेच भगवंत आहेत.
म्हणून त्यांची उपासना करतात. पण आतनं त्यांना काय वाटतंय, हेच भगवंत असं चुकीनं समजतायत. हं? म्हणजे ती भगवंताची आराधना एका दृष्टीनं पण चुकीचे का बरं? ते भगवंत नाही देवता. पण प्रभुपाद तात्पर्य सांगतात, एक श्लोक आहे, श्लोकाचा आशय सांगतात प्रभुपाद. ते म्हणतात की जो अं, नारद मुनीने सांगितला हा श्लोक व्यास मुनींना, खूप प्रसिद्ध श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की त्या श्लोकाचा म्हटलेला आहे, यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाकः प्राणोपहारा चैथेंद्रियाणाम तत्सैव सर्वारणम अच्युतेजा. याचा अर्थ बघ कसा आहे, की ज्या पद्धतीनं झाडाच्या मुळाला पाणी दिलं कुठं जातं बरं? वर येते का पाणी? पंपनी ओढा लागते का वर? आपोआप मुळाला जरी का आपोआप वरपर्यंत पोचतं. त्या फांद्या आहे, शाखा, शाखा, ती फुलं, कळ्या, फुलं, फळं सगळीकडे पोहोचतं पाणी ते. काही सिस्टीम लावली काही नाही. आपण ते पाणी ओढता ओढता लाईट गेल्यावर वाटतं पाणी कसं वर जाणार. हा, आपल्याला तर पाणी वर कधी जायला माहित नाही, त्याच्या ते आम्हाला वर जावं लागलं तर काय. पण जो भक्त आहे त्याला माहिती आहे ही गोष्ट. म्हणून म्हटलंय ही आपण अविधीपूर्वक आहे देवतांची पूजा. भगवंताची अविधीपूर्वक केलेली पूजा का? कारण देवता भक्त काही जण देवतांचे उपासक देवतांनाच भगवंत समजतात. त्यामुळं त्यांची उपासना भगवंताचीच उपासना एका दृष्टीने पण ती चुकीची आहे. कारण झाडाच्या मुळाला पाणी दिलं तर वर जात आहे. आणि हे देवता वगैरे म्हणजे झाडाचे फांदे आहेत. जसं फांद्याला पाणी टाकून चालेल का? दुसरं म्हटलंय, असं मुळाला पाणी दिल्यावर वर जातं. तसंच आता श्लोक सांगितलं त्याच्यामध्ये, पोटाला अन्न दिलं की सगळीकडे पोचतं. आपला ताकद येत नसेल तर काय, आपण काय हाताला भाकऱ्या बांधतो का? वा, आली ताकद, वा. कुस्ती खेळण्यासाठी ताकद पाहिजे ना हातामध्ये. मग काय करायचं मग? हं, हाताला भाकऱ्या, भाजी सगळं बांधून ठेवायचं. ताकद येईल का? नाही. कुठं पोचलं पाहिजे? पोटाला गेलं मग सगळीकडे पोचतं. आणि त्याच पद्धतीनं जसं झाडाच्या मुळाशी पाणी दिल्यावर वरपर्यंत पोचतं, पोटाला दिलेलं अन्न सगळीकडे पोचतं, अगदी त्याच पद्धतीनं जो भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करतो त्याच्यामुळं सगळेजण प्रसन्न होतात. म्हणजे किती सुंदर सांगितलेलं या ठिकाणी. आणि पुढं म्हणतात, मी काय करतो म्हणे, सर्व यज्ञांचा भोगता मीच आहे. पण जे लोक स्वरूपता तत्वता मला जाणत नाहीत त्यांचं पतन होतं म्हणून. जे भगवंताला पूर्णपणे जाणून घ्यायची इच्छाच करत नाही ते परत यावं लागतं आपण, परत परत. मग आता भगवंत आता अगदी अजून क्लिअर करतात. काय जण म्हणतात ना, अहो काय झालं एका ठिकाणी जाणार, हे कॉमन वाक्य असतं भारतात तरी अक्षरशः. अहो त्याचं अहो काही करावं तसं काही सांगितलं नाही. आपणच केलं सगळं वेळ, सगळं एकच आहे, कुणाचंही करा चालतंय नाही. मग जर कुणाचं करत चालतं म्हटलं, मग एखादं म्हटलं अहो घर आहेत ना, यांचं घर काय माझंच आहे म्हणून त्यांच्या घरी गेला ठेवून घेतलं का आपल्याला? नाही ना. त्यांना म्हणतो तुम्ही बाहेर जा, तुम्ही म्हटला ना की जी असते इच्छा तुम्ही हे करा, तसं नाही म्हणत. इथं स्पष्ट म्हटलंय 25व्या श्लोकात बघा, यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्याजनोपी माम. आता बघा, कोणाची गती कुठं होते, कोण कुठं पोचतंय, इथं क्लिअर होत आहे बघा. देवतांची उपासना करणारे देवतांच्या लोकात जन्म होतो स्वर्गात वगैरे. पितरांची उपासना करणारे पितृलोकात जातात पितरांकडं. जे भूतांची उपासना करणारे भूतकेनी प्राप्त होते त्यांना. म्हणजे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. एकदम वेगळं वेगळं केलं भगवंतांनी तर. क्लिअर कट आयडिया आलेली आपल्याला. देवतांची केली तिकडे जाणार, पितरांची केली तिकडं, भूताची केली भूताकडं. पिशाच लोक माहिती भूत लोक पण आहे या पृथ्वीच्या वरती. भूत राहतात नुसते तिथं. असतील शीत तर नसतील भूत. तर तिथं भरपूर भूत राहतात, बरेच त्यांची संख्या आहे तिथं. तर म्हणून भगवंत या ठिकाणी त्यांची प्राप्ती करण्यासाठी एकदम सोपा उपाय सांगतात. आता बघा इतर देवतांची उपासना भरपूर करावं लागतं सगळं. असं मंत्र म्हटलं पाहिजे, हे करा, चुकलं तर झालं, कोप झाला देवाचा, बस बस आता करू नका, परत सगळं करावं लागेल. पण कृष्ण म्हणतात माझ्यासाठी तसं नाही बरं का. हा तुम्ही राजभोग अर्पण करू शकता तुमच्याकडे शक्य असेल तर. पण ज्याला काही शक्य नाही, कमीत कमी एवढं तर करू शकतो म्हणजे मला प्रसन्न करायला. म्हणजे मला कळेल तरी काय भाव आहे त्याचा, भक्तिभाव. तो 26वा श्लोक बघा, हा आपण पाठ करायला हरकत नाही, कंठस्थ. 26वा श्लोक, 9:26.
काय म्हटलं इथं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदाम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मनः. काय म्हणतात भगवंत? जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला मला म्हणजे कोणाला? मला का? भगवान श्रीकृष्णाला एखादं पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केलं तर मी त्याचा स्वीकार करतो. म्हणजे भगवंत इथं दोन्ही लाईन मध्ये भक्त्या भक्त्या आलेलं आहे. का बरं एवढं महत्व? भक्तीने म्हणजे प्रेमानं. तर आपण भगवंताची भक्ती करतो म्हणजे काय? आपलं त्यांच्याविषयीचं जे प्रेम आहे ते व्यक्त करण्याची ती आपली पद्धत आहे, शास्त्रानुसार. तर आपल्याला ही फार मोठी संधी प्राप्त झालेली आहे, हे भगवंताला सगळं अर्पण करायची. भगवान म्हणतात, ठीक आहे म्हणे, तू जे करतो, जे खातो, जे हवन करतो, सगळं मला अर्पण कर म्हणे. थोडं म्हटलं नाही का 27व्या श्लोकामध्ये. आणि पुढं या ठिकाणी म्हटलेलं आहे, हा विशेष करून तो 29वा श्लोक बघा, त्यात म्हणतात भगवंत, इथं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होत आहे. काय म्हटले तर, सम हमसर भूतेषु न मे द्वेषोऽसि न प्रियः ये भजन्ति तू मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. भगवंत आपलं मन मोकळं करता येतं. ते म्हणतात, मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाचा पक्षपातही करीत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. बघा, भक्ती केल्यावर मित्र म्हटलेलं. ज्ञानयोगी अष्टांगयोगीला मित्र म्हटलं का भगवंत? नाही म्हटलं. भक्तियोगी मित्र आहे का? आणि भक्तियोगीत आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याची जी युक्ती आहे ती देणार. तर आपल्या भगवंताची काय काही नाही समजणार. आणि भगवंत अर्जुना म्हणतो, काय कर, हे कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फळापासून मुक्त होऊन तू माझ्यावर काय कर, दृढपणे मन स्थिर कर, तर मग काय होतील, ते मुक्त होऊन तू मला प्राप्त होशील. म्हणजे भगवंताची भक्ती महत्वाची. मग काय जण म्हणतील, अहो भगवंत पार्शलिटी करतात का? भक्तान थोडं जास्तच हे करतात? नाही. आता बघा, तर लगेच भगवंत क्लिअर करतात. काय म्हणतात 29व्या श्लोकामध्ये? भगवंत म्हणतात, बघा म्हणे, तसं नाही जसं तुम्ही समजताय. हम्म दिसतं तसं नसतं. काय म्हणतात भगवंत? समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽसि न प्रियः ये भजन्ति तू मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाचा पक्षपातही करीत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. त्याचं समोहम समहा अहम. मी समान बघतो म्हणे. कसं? मित्र शत्रू भेद करत नाही म्हणे. उलट काय करतो की भगवंताविषयी मी सर्वांशी समभाव आहे, पण भक्तिभावाने सेवा करतो मित्र आहे. आणि पुढे या ठिकाणी 30वा श्लोक सुद्धा खूप महत्वाचा. बऱ्याच वेळा भक्तिमय सेवा करताना, भक्तिमय सेवेत यायच्या आधी पण काही आपल्याकडे दुष्कृत्य घडले असेल, पण एकदा भक्तीत आल्यावर काय होतं म्हणे, अर्थात भक्तीत आल्यावर सुद्धा अनवधानानं काही समजा एखाद्याकडनं पाप घडलं असेल तर त्याच्याशी भगवंत काय म्हणतात बघा, किती महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात, अपि दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सा. अत्यंत दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करत असेल तर त्याला साधू समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तो काही जरी झालं तर तो साधूच म्हणायचं. त्याच्याकडनं जाणून बुजून नाही, चुकून झालेलं आहे. त्यामुळं त्यांना हे करता येत नाही. मग तो असा जो चुकून काही घडलं असेल पण भक्ती सोडली नाही, भक्ती जोमानं करू लागलेला आहे, त्याची काय अवस्था होता म्हणे भगवंत लगेच सांगतात. लगेच खुलासा करतो भगवंत. क्षेत्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रति जानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो लवकरच सदाचारी धर्मात्मा बनतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. इथं भगवान म्हणतात नाश होत नाही. का बरं? ती जी भक्ती करतो ती समजा या जन्मात राहिली अर्धी,
1 ते 10 भक्ती केली समजा आपण आणि राहून गेली, पुढच्या जन्मात 11 पासून सुरू होणार. हम्म. कळणार सर्वांना बघितल्यावर किंवा ह्याने भक्ती कधी म्हणतात, "अहो, काय लहान वय सगळं करतोय हा." मग ते म्हणतात, बहुतेक आधी जन्मात भक्ती केली असणार आहे मी, त्यामुळे एवढं करू शकला. त्याला मुर्दांग हातात धरतो कधी, कधी हे करतोय कसं का बरं? पूर्वजन्मातला त्याला अनुभव आहे, तसा तो प्रयत्न करतो सगळं करण्यासाठी. मग भगवंत म्हणतात, मग कोण माझ्याकडे येतात? तर कोण 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 येतात? इथं स्पष्ट म्हणतात भगवंत, माम हि पार्थ व्यपाश्रित्य येपेषु पाप योनयः स्त्रियो वैशाख सदा शूद्रास तेपि यान्ति पराम गतिम. हा 32वा श्लोक आहे. हम्म. इथं भगवंत पार्थाला म्हणतात, हे जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगतीला प्राप्त करू शकतात. तर हे फार महत्वाचं आहे की जे कुठलाही कुळ भगवंत बघत नाही, कुठली जात पात कुळ, या सगळ्या गोष्टी काय बघितल्या जात नाहीत. मग ते स्त्री असतील वैश्य शूद्र, ते सुद्धा माझी प्राप्ती करत आहात. तर मग तिथं लगेच म्हणतात, किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम प्राप्य भजस्व माम. तर मग जो सदाचारी ब्राह्मण आहे, भक्त आहे, आणि राजर्षी विषयी काय सांगावं म्हणे. म्हणून या नित्य दुःख अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो. इथं म्हटलेलं आहे की जर एखादा म्हणजे भक्ती एवढी व्यवस्थित नाही करू शकला, काय कारणामुळे काहीतरी गडबड झाली मध्ये किंवा चालू ठेवलं किंवा थांबलं असेल, भगवान म्हणतात की या भौतिक जगातल्या या अनित्य आहे, दुःखाने भरलेलं आहे. हे भौतिक जगात अनित्य, अनित्य म्हणजे शाश्वत नाहीये. काही काळापुरतं भगवंत त्याला प्रकट करतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की या भौतिक जगामध्ये काय केलं पाहिजे की यातलं दुःखातनं सुटायचं असेल आपल्याला, भगवंताची प्रेमानं जो सेवा करतो तो दुःखी कधीच असू शकत नाही. आणि हा जो 34वा श्लोक आहे, असाच श्लोक आहे 18व्या त्यामध्ये, पण फक्त दुसऱ्या जी ओळ आहे त्यातले शब्द थोडे वेगळे आहेत दोन्हीमध्ये. त्याचं कारण पण आहे अर्थात काय वेगळे आहेत म्हणून. काही प्रिंटिंग मिस्टेक नाही झाले बरं का. हा श्लोक किती महत्वाचा आहे बघा. मन मना भव मद्भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मान मत्परायण. भगवंताने 4 गोष्टी सांगितल्यात. कुठल्या? मन मना, सदैव माझं स्मरण कर. हवं मत भक्त, हवं म्हणजे हो, तू बन म्हणे काय, माझा भक्त, आणि माझी पूजा कर, मला नमस्कार कर. हम्म. यात हे जर तू केलंस काय होईल म्हणतो, मतपरायण, तू माझ्यामध्ये माझ्या चिंतन स्मरणात नेहमी तू गुंतून राहणार. तर म्हणून हे समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण पाहिलंय हा जो 9वा अध्याय झाला आपला, तर आता आपण 10व्या अध्यायाकडं आपण वाटचाल करतोय.